डेअरी प्रोसेसिंग आणि डेअरी इंडस्ट्रीमध्ये काय काय आपल्याला एंटरप्रिनरशिपच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि या डेअरी इंडस्ट्रीमध्ये आपण आपला व्यवसाय जो आहे कसा चालू करू शकतो आणि यामध्ये काय काय बारकावे असतात जे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे त्याबद्दलचा आजचा हा वेबिनार आहे. तर आपण आता सुरुवात करूया बेसिकली. तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की ह्या डेअरी इंडस्ट्रीमध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ही डेअरी इंडस्ट्री मध्ये ऑपॉर्च्युनिटी असताना आपण कुठल्या स्वरूपामध्ये या क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकतो आणि आपल्याला काय जमू शकतं त्या पद्धतीने या इंडस्ट्रीमध्ये आपण काम करू शकतो. तर ह्या वेबिनारमध्ये आपण आज डेअरी प्रोडक्ट्स काय काय असतात आणि म्हणजे दूध प्रोक्युरमेंट पासून तर रिटेलिंग पर्यंतचा प्रवास जो आहे आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. म्हणजे या प्रवासामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपल्याला काय काय ऑपॉर्च्युनिटीज जे असतात डेअरी इंडस्ट्रीमध्ये जे आपण कॅप्चर करून या इंडस्ट्रीमध्ये आपलं वाटचाल करू शकतो. तर सर्वप्रथम माझा परिचय. मी या डेअरी इंडस्ट्रीमध्ये मागील 18 वर्षापासून कार्यरत आहे आणि माझं एज्युकेशनच या डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं आहे बेसिकली. आणि ऑलमोस्ट सर्व प्रोडक्टमध्ये माझा एक्सपिरियन्स आहे आणि ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे हा लास्ट 4 ते 5 वर्षापासून मी घेतोय आणि ऑलमोस्ट 1,000 ट्रेनिंग विद्यार्थी जे आहे या बॅचमधनं पास झालेले आहेत. आणि हे सर्व असताना आपला फार्मर लेवल पासून तर इंडस्ट्री सेटअप पर्यंतचा प्रवास या ट्रेनिंग कोर्समध्ये आपण पूर्ण केलेला आहे. तर सर्वप्रथम आपण एक मार्केट साईज या इंडस्ट्रीमध्ये काय काय आहे आणि आपल्याला कुठलाही बिझनेस चालू करताना त्या बिझनेसमध्ये मार्केट ऑपॉर्च्युनिटीज काय असतात आणि मार्केट साईज काय असते हे माहिती आवश्यक असतं. तर आपला भारत देश आहे हा जगातला सगळ्यात मोठा प्रोड्युसर आहे आणि आतापर्यंत आपण जर प्रवास बघितला तर 2016 पासून तर 26 पर्यंतचा प्रवास हा टप्प्याने मोठा आहे. ऑलमोस्ट 4 ते 5 पट जे आहे याचं मार्केट साईज जी आहे ती वाढलेली आहे. आणि आपण जर फोरकास्टिंग केलं मार्केटचं तर 14.3% अॅन्युअल ग्रोथ रेट जो आहे या इंडस्ट्रीला आहे. आपण ऑलमोस्ट 2021 मध्ये 198 मिलियन मेट्रिक टनचं प्रोडक्शन जे आहे आपण केलेलं आहे जे पूर्ण जगाच्या 22% प्रोडक्शन जे आहे आपल्या भारतामध्ये करतो. आणि डेअरी इंडस्ट्री किंवा ही मिल्क इंडस्ट्री एक सिंगल लार्जेस्ट कम्युनिटी आहे की ज्या आपल्या इकॉनॉमीमध्ये 5%चा पर्सेंटेज जे आहे ते घेते. आणि यामध्ये जवळपास 8 कोटी लोक या डायरेक्ट इनडायरेक्टली या इंडस्ट्रीमध्ये त्याला कनेक्टेड आहेत. म्हणजे आपल्या शेतकरीपासून असेल किंवा डिलिव्हरी बॉयज पर्यंत. म्हणजे हा जो प्रवास आहे हा विलेज पासून तर सिटी पर्यंत असतो की ज्या विलेजमध्ये ह्या मिलचं प्रोडक्शन हे केलं जातं आणि अगदी मोठ्या सिटीजमध्ये हे वितरण जे आहे डिलिव्हरी जे आहे दुधाचं केलं जातं. तर ऑलमोस्ट इनडायरेक्ट डायरेक्टली या लोकांना जो रोजगार जो आहे या इंडस्ट्रीमधनं मिळतो. आपण जर करंट सिनारिओ बघितला तर 146 मेट्रिक टनाचं प्रोडक्शन जे होतं जे 22-23 मध्ये 230 मेट्रिक टन पर्यंत हे जे आहे दुधाचं प्रोडक्शन जे आहे आपलं केलेलं आहे. आणि जर आपण पर कॅपिटल कन्झम्पशन म्हणजे एक माणूस जवळपास 307 ग्रॅमचं दुधाचं कन्झम्पशन पर डे करायचा 2008 आणि 14 मध्ये जे आता 459 ग्रॅम पर डे आहे. तर यामध्ये बहुतेक रोल जो आहे तो आपला बटर, चीज आणि पनीर या प्रोडक्टचा आहे, दहीचा पण आहे. जो जे आधी फक्त दूध पिण्यासाठी किंवा चहासाठी वापरलं जायचं ते आता बरेचशा डेअरी प्रोडक्ट्समध्ये याचं कन्झम्पशन जे आहे आपलं वाढलेलं आहे. बऱ्याचशा फूडमध्ये म्हणजे आपलं व्हेज फूड असेल त्यामध्ये दही, पनीर आणि तूप, बटर या अशा इत्यादी प्रोडक्टचा वापर वाढल्यामुळे हे कन्झम्पशन जे आपले पर कॅपिटा हे वाढलेलं आहे. आणि आपल्या भारत देशामध्ये 5 मोठे स्टेट आहे की जे उत्तर प्रदेश असतील, राजस्थान आहे, मध्य प्रदेश असतील, गुजरात आहे, आंध्र प्रदेश. हे सगळं 53% दूध पूर्ण भारताचं जे आहे ते ऑक्युपाय करतात. आणि आपण आपल्या भारतामधनं बांगलादेश, दुबई, सौदी अरेबिया आणि बाकीचे भूटान ह्या कंट्रीजमध्ये बेसिकली एक्सपोर्ट जे आपलं मॅक्सिमम होत असतं. काही प्रमाणामध्ये सिंगापूर या कंट्रीमध्ये सुद्धा होत असतं. आणि आपलं एक्सपोर्ट जे आहे यामध्ये मिल्क पावडर असेल, तूप आहे, पनीर आहे, असे प्रोडक्ट आपण आपल्या भारतामधनं जे आहे एक्सपोर्ट करत असतो.
यामध्ये डेअरी इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना आपल्याला बेसिकली आपलं सप्लाय चेन मॅनेजमेंट हे चांगलं करायचं असतं. म्हणजे गाईचं दूध निघाल्यापासून तर हा प्रवास चालू होतो कस्टमर पर्यंत पोहोचण्याचा. त्यामध्ये दूध आपलं काढल्यापासून त्याचं चिलिंग असेल, चिलिंग म्हणजे दूध थंड करणे, त्याला दूध ट्रान्सपोर्ट करणे म्हणजे एका गावातनं मोठ्या प्लांट पर्यंत लोकेशन पर्यंत ते पोहोचवणे, त्याला हवी असलेली प्रोसेसिंग प्रक्रिया जी असते, प्रोसेसिंग आणि पॅकिंग ते करणे, त्याला मी प्रोडक्शन म्हणतात. आणि मग ते एका प्लांट मधनं सिटीच्या आपल्या मार्केट पर्यंत पोहोचवणे ते ट्रान्सपोर्ट असतं. त्यानंतर ट्रान्सपोर्ट केल्यानंतर बेसिकली आपल्याला ज्या ठिकाणी पॅकिंग करायचं आहे, ज्या जागेवरती, ज्या प्लांटमध्ये, त्या ठिकाणी त्याला एक सर्टन प्रोसेसिंग करावे लागतं बेसिकली. ते प्रोसेसिंग मध्ये हिटिंग असेल, कुलिंग असेल, पाश्चरायझेशन सिस्टीम असेल, त्याला फर्मेंटेशन असेल, कोॲग्युलेशन असेल, अशा बऱ्याचशा प्रोसेसेस करून मग त्या दुधाचं वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये रूपांतर केलं जातं. आणि काही वेळेस फक्त दूध जे आहे कच्चं दुधाला प्रोसेस करून त्याला पॅक करून पॅकेजिंग मध्ये त्याला कन्वर्ट केलं जातं. आणि मग ते पॅकेजिंग जे आहे आपल्या विविध असलेल्या डिस्ट्रीब्युशन चॅनल मधनं आपल्या सिटीजमध्ये ज्या मार्केट जवळ असेल त्या मार्केट पण डिस्ट्रीब्युशन केलं जातं. मग तो डिस्ट्रीब्युटर जो असतो तो छोट्या छोट्या रिटेल शॉपमध्ये ते दूध किंवा दूध प्रोडक्ट जे आहे ते पोहोचवण्याचं काम करतात आणि मग जाऊन ते आपल्या कस्टमर पर्यंत पोहोचतात. अशी ही मोठी सप्लाय चेन जी आहे या डेअरी इंडस्ट्रीमध्ये काम करते. आणि हे सर्व करत असताना आपल्याला इफिशियंट सप्लाय चेन मॅनेजमेंट बेसिकली इम्पॉर्टंट आहे, हे आपल्याला अप्लाय करता आलं पाहिजे. त्यामध्ये आपल्याला दुधाची क्वालिटी कंट्रोल मेंटेन करता आली पाहिजे. आपल्याला जी क्वालिटी कंट्रोल आहे ॲज पर फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे FSSAI च्या प्रमाणे आपल्याला सर्व जे क्वालिटी पॅरामीटर्स जे आहेत ते आपल्याला यासाठी मेंटेन करावे लागतात. आणि यासाठी आपल्याला स्किल वर्कफोर्स म्हणजे एक मॅनपॉवर जी आहे आपल्याला लागत असते. तर यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहे? आता आपण हा डेअरी प्रोडक्ट जो आहे आपला सीझनल डिमांड पुरता आता मर्यादित नाहीये. म्हणजे तुम्हाला उदाहरण ते झालं तर आईस्क्रीम हा फक्त उन्हाळ्याचा प्रोडक्ट राहिला नाहीये. हा 12ही महिने विकला जातो. आणि सेल जो आहे दरवर्षी याची डिमांड वाढत असते. आणि टेम्परेचर वाढलं तर डिमांड वाढते. त्यामुळे आपण आईस्क्रीम झालं, मिल्कशेक झालं, दही झालं, योगर्ट झालं, लस्सी, छास असे प्रोडक्ट जे आहे आपण या इंडस्ट्रीमध्ये वितरण करत असतो. आणि काही ठिकाणी दुधाचं वितरण करत असताना दुधाबरोबर आपण कुठले व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट विकू शकतो यावर भर दिला जातो. त्यामुळे बहुतांशा चीज करण्यामध्ये, योगर्ट करण्यामध्ये, फ्लेवर मिल्क असेल, प्रोबायोटिक ड्रिंक असेल, हे सर्व आपल्याला बेसिकली यामध्ये प्रोडक्शन जे आपण करू शकतो. प्रत्येक प्रोडक्टमध्ये मार्जिन्स वेगवेगळे असतात. प्रत्येक प्रोडक्टचा व्हॉल्यूम वेगळा असतो. त्याप्रमाणे आपल्याला यातलं जे पर्सेंटेज मार्जिन जे आहे वाढत असतं. आणि डिमांड जे आहे प्रत्येक वर्षी जसं आपला CAGR रेट 14% पर्यंत आहे. त्याप्रमाणे प्रत्येक प्रोडक्टचा जो अॅन्युअल डिमांड जे आहे ती मिडल क्लासच्या डिमांड प्रमाणे वाढत असते. आणि बेसिकली डायटरी हॅबिट्स जे असतात म्हणजे 10 ते 15 वर्षापूर्वी आपल्या डाएटमध्ये चीज नावाचा प्रकार नव्हता, परंतु आता सहज प्रत्येक आपल्या डाएटमध्ये चीज येत आहे, दही येत आहे. आणि पनीरचा जो वापर जो वाढला आहे असा डाएट हॅबिट्समुळे सुद्धा या डिमांडमध्ये वाढत आहे. तर ट्रेडिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटीमध्ये आपण कुठलंही एक चांगलं ब्रँड बनवला की त्या दुधाला आपण मार्केट करू शकतो. जसं गीर गायचं दूध एक चांगला ब्रँड नेम केला आणि मार्केटमध्ये जर आपण केला तर तो त्याला चांगलं रिकग्निशन जे आहे आपल्या नॅशनल वाईज मिळत असतं. आणि अशाच प्रोडक्टपासनं आपण गार्लिक चीज, सिंपल चीज, एकदम आपलं घरगुती दही असतं तसं दही, A2 मिल्क आणि A2 पनीर, A2 घी, वैदिक दही, बेलोना घी असेल, आपण क्रीमी घी असं आपण प्रोडक्ट जे आहेत बनवून मार्केटमध्ये वितरण करू शकतो. तर यामध्ये आपल्याला काय काय ऑपॉर्च्युनिटी असतात? तर सर्वप्रथम आपल्या ज्या गावांमध्ये हे प्रोडक्शन होतं तर शेतकरी 3 ते 5 गायी किंवा 10 ते 15 गायी अप टू 50 गायीपर्यंत आपल्या गायी किंवा म्हशी सांभाळत असतात. आणि त्यापासून जे दूध ते काढतात तर सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 वेळा ते कलेक्शन सेंटर असेल त्या सेंटरला हे दूध पोहोचवण्याचं काम करतं.
तर कलेक्शन सेंटर म्हणून तुम्ही हे यामध्ये तुमच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत ते तुम्ही यामध्ये उतरू शकता. तुम्ही अशा गावांमधनं हे दूध कलेक्ट करू शकता. आणि काही ठिकाणी दोन प्रकारचे कलेक्शन सेंटर असतात. फक्त मिल्क कलेक्ट करायचं, कॅनमध्ये ते वेइंग करायचं, त्याची बेसिक जजिंग ग्रेडिंग क्वालिटी कंट्रोल करायची आणि मग ते चिलिंग सेंटरला पुढच्या स्टेजला त्यांना पोच करायचं. किंवा आपल्या त्याच ठिकाणी जर दुधाची क्वांटिटी 200 ते 500 लिटर अशा स्वरूपामध्ये असेल तर आपण त्या दुधाला बेसिकली थंड करू शकतो, चिलिंग करू शकतो. आणि थंड चिलिंग केल्यानंतर ते दूध जे आहे आपण पुन्हा प्रोसेसिंग प्लांटला देऊ शकतो, किंवा आपण ज्या ठिकाणी डायरेक्ट सेल आहे त्या लोकांसुद्धा आपण हे दूध देऊ शकतो. म्हणून मिल्क कलेक्शन सेंटरमध्ये तुम्ही फक्त दूध कलेक्ट पण करू शकता आणि चिलिंग पण करू शकता. सेकंड ऑप्शन जो आहे तो म्हणजे मिल्क चिलिंग सेंटर. यामध्ये काय असतं की जसं तुम्हाला बरेचसे सेंटर असतात की ज्या ठिकाणी दूध कलेक्शन केलं जातं, परंतु त्यांच्याकडे चिलिंग करण्याची कुठलीही फॅसिलिटी अवेलेबल नसते. मग अशा ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात प्लेट चिलर लावतात आणि त्या प्लेट चिलरद्वारे हे दूध जे आहे ते चिलिंग केलं जातं. आणि हे चिलिंग करताना अमोनिया चिलर असेल, फ्रेऑन चिलर असेल, कॅपॅसिटी प्रमाणे हा चिलिंग चा जो ऑप्शन आहे हा चेंज करतात. तिसरा ऑप्शन या इंडस्ट्रीमध्ये येतो आपल्याला, तो म्हणजे मिल्क प्रोसेसिंग आणि पॅकिंग. तर आपण हे दूध आहे चिलिंग सेंटर कडनं किंवा स्वतःचं कलेक्शन सेंटर आपण उभारून हे दूध गोळा करू शकतो. आणि ॲज अ प्रोसेसर म्हणून तुम्ही त्या दुधावरती आवश्यक असलेली प्रक्रिया करून ते दूध तुम्ही प्रोसेसिंग पॅकिंग करून मार्केटमध्ये वितरण करू शकता. प्रोसेसिंग करताना प्रोसेसिंग करण्याचे वेगवेगळे पॅरामीटर असतात. जसं मिल्कला पाश्चराईज करण्यासाठी 71.5 डिग्री सेल्सिअसला गरम केलं गेलं पाहिजे आणि त्याचा होल्डिंग पॉईंट जो आहे तो 15 सेकंद पर्यंत पाहिजे. हा मिनिमम क्रायटेरिया जो असतो तो आपला फॉलो करायचा असतो. तसाच तो पनीरसाठी वेगळा आहे, दहीसाठी वेगळा आहे, क्रीमसाठी वेगळा आहे. असा प्रत्येक प्रोडक्ट प्रमाणे रेसिपी प्रमाणे हा पॅरामीटर पाश्चरायझेशनचा वेगवेगळा असतो. आणि त्याचे फायदे पण असतात की दूध पाश्चरायझेशन का करायचं, की त्यातल्या असलेला अनफेवरेबल बॅक्टेरिया जे असतात आपल्या ग्राहकाला जर दूध कच्चं दिलं गेलं आणि चुकून त्यांनी प्यालं तर त्यापासनं आजार होऊ नये, इन्फेक्शन होऊ नये, कंटामिनेशन होऊ नये यासाठी प्रोसेसिंग करायचं असतं. जसं आपण घरी दूध आणल्यानंतर त्याला बॉइल्ड करतो, उकळवतो आणि मग त्याला आपण नॅचरल थंड होऊन देतो, त्याच प्रकारे प्रोसेसिंग जे आहे ती मशीनद्वारे केली जाते. म्हणजे इन्स्टंट त्याला जी प्रक्रिया करून पॅकिंग करून ते दूध सेफ केलं जातं ह्युमनच्या कन्झम्पशनसाठी. जेणेकरून आपल्या दुधामधल्या कुठल्याही अनफेवरेबल बॅक्टेरिया जे आहे ते कस्टमरला जाणार नाही. हा आहे मिल्क प्रोसेसिंग आणि पॅकिंग. तुम्ही यामध्ये फक्त मिल्क प्रोसेसिंग पॅकिंग करून करू शकता. चौथा ऑप्शन जो असतो आपला यामध्ये मिल्क प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर. म्हणजे या ऑप्शनमध्ये तुम्ही एक स्पेसिफिक प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. म्हणजे तुम्हाला फक्त अ, घी करायचं असेल, तूप करायचं असेल तर तुम्ही फक्त क्रीम आणून बटर आणून तुम्ही हे घी जे आहे तूप जे आहे बनवू शकता. किंवा तुम्ही स्वतःचं मग प्लांट करून मोठ्या प्रमाणात क्वांटिटी असेल तर त्या दुधापासून सुद्धा तुम्ही हे घी आणि बाकीचे प्रोडक्ट बनवू शकता. तर सिंगल प्रोडक्ट असेल, मल्टी प्रोडक्ट असेल, तुम्ही ह्या प्रोडक्टमध्ये तुमचं ऑप्शन घेऊन तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग जे आहे करू शकता. तर मिल्क प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग तुमच्याकडे बरेच ऑप्शन अवेलेबल असतात. त्यामध्ये तुमच्याकडे एक पनीर आहे, तूप आहे, क्रीम आहे, लस्सी आहे आणि पेढा, खवा असे बरेच पदार्थ तुम्ही यामध्ये बनवू शकता. देन नेक्स्ट ऑप्शन तुमच्याकडे असतो की तुम्ही मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे डिस्ट्रीब्युटर तुम्ही होऊ शकता. की ज्यामध्ये तुमच्याकडे तुमच्या शहरामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये, जिल्ह्यामध्ये एखादा चांगला मॅन्युफॅक्चर असेल, तुम्ही त्या मॅन्युफॅक्चरचे डिस्ट्रीब्युशन तुम्ही पूर्ण सिटीसाठी किंवा त्या एरियापुरती घेऊ शकता. त्याचं ते तुम्ही प्रोडक्ट घेऊन तुमच्या कोल्ड्रूममध्ये तुम्ही स्टोरेज करू शकता आणि मग वितरण करू शकता. आणि लास्टचा ऑप्शन आहे तो रिटेलिंग. तुम्ही यामध्ये कुठल्या चांगल्या ब्रँडचा तुम्ही त्यांचं रिटेलशिप घेऊ शकता, तुम्ही त्यांचं मिल्क पार्लर घेऊ शकता आणि रिटेलिंग करू शकता. तर हे कन्व्हेन्शनल बिझनेस ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला बेसिकली ह्या डेअरी क्षेत्रामध्ये अवेलेबल असतात. आणि ह्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीमध्ये काय असतं की डेअरीचं मार्केट जे आहे हे चांगलं अवेलेबल आहे. प्रत्येक तुमच्या एरियामध्ये आसपास या डेअरीची डिमांड, प्रोडक्टची डिमांड असते.
आणि याला कुठल्याही प्रकारचं फार असं मार्केटिंग करावं लागत नाही, कारण हा डेली लागणारा कमोडिटी आयटम आहे. आणि हा विना मार्केट करता चांगलं क्वालिटी जर अवेलेबल झालं तर पटकन हा मार्केटमध्ये याची मागणी जी आहे ती वाढत असते. प्रोडक्शन कॉस्ट याची कमी असते. आपण कुठलं प्रोडक्ट बनवतो आणि व्हॉल्यूम मध्ये बनवतो त्याप्रमाणेचे प्रॉफिट मार्जिन्स हे त्याप्रमाणे अवेलेबल असतात. ट्रॅडिशनल डेअरी प्रोडक्ट असतात त्याला लो इन्फ्रास्ट्रक्चरची कॉस्ट लागते. आणि याचं एक्झाम्पल ते झालं की बऱ्याच गावांमध्ये दूध जे आहे हे न देता की त्या दुधापासून आपण खवा बनवला. कमी म्हणजे कमी कॉस्ट म्हणजे काय, आपल्या घरचंच लाकूड आणि सगळं वापरलं तर इझिली आपल्या दुधापासून हा खवा बनतो. आणि हे खवा जो आहे हा बनवून आपण तो कुठल्या सिटीमध्ये असेल किंवा मार्केटिंग ज्या ठिकाणी यांना रिक्वायरमेंट असते त्या ठिकाणी आपण हा प्रोडक्ट देऊ शकतो. तसे बरेच प्रोडक्ट आहे, हा एरिया वाईज जे आहे हे तुम्ही ट्रॅडिशनल डेअरी प्रोडक्ट बनवून मार्केटमध्ये देऊ शकता. ट्रॅडिशनल डेअरी प्रोडक्ट जे असतात त्या जसं दही झालं, छास झालं, पनीर झालं, असे बरेचसे तूप झालं, हे आपल्या सगळ्या लोकांची डेलीची गरज असते आणि त्याप्रमाणे डिमांड पण असते. लोकांना आवडतं पण. म्हणजे उन्हाळा आला की छास प्यायला लोकांना आवडतं, लस्सी प्यायला आवडतं. तसंच बऱ्याचशा सणवारांमध्ये आपलं तुपाची डिमांड असते, तूप लागतं. आपल्या विकली इतर दिवशी आपण पनीर बनवतो. तर ह्या ट्रॅडिशनल डेअरी प्रोडक्टला एन्जॉय जो आहे लोक करत असतात, त्यासाठी डिमांड त्यांची त्याप्रमाणे असते. आणि प्रत्येक प्रोडक्टची जी डिमांड आहे हे अॅन्युअल रेट हा 20% पेक्षा जास्त याचा ग्रोथ हा जो आहे होत असतो. आणि आपण ह्या अ, उद्योगाद्वारे आपल्याकडे जे असलेलं एक्सेस मिल्क आहे, सरप्लस मिल्क आहे, याचं आपण युटिलायझेशन करू शकतो. म्हणजे काय असतं की पूर्ण 12 महिन्यामध्ये दुधाचं गाईचं दूध जे असतं किंवा कुठलेही जनावर असेल, शेळी मेंढी असेल, तुमचं बफेलो मिल्क असेल, तर ते दूध खालीवरती होत असतं. तर काही महिन्यांमध्ये हे दूध आपल्याला एक्सेस तयार होतं. आपण ह्या एक्सेस मिल्क पासून याचं युटिलायझेशन करू शकतो. म्हणजे आपण काही प्रोडक्ट बनवू शकतो. म्हणजे जसं मी तूप बनवून ठेवलं तर हे तुपाचं शेल्फ लाईफ 12 महिन्यापर्यंत असतं. तर आपण हे बरेच महिने ठेवून स्टोअर करून मार्केटमध्ये विकू शकतो. तशा प्रकारे युटिलायझेशन जे आहे आपण करू शकतो. मोठ्या इंडस्ट्रीमध्ये अशा एक्सेस मिल्कचं बेसिकली मिल्क पावडरमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि हे दूध जे आहे हे युटिलाइज केलं जातं. तर यामध्ये आपण बरेचसे ऍप्लिकेशन्स प्रोसेसेस वापरू शकतो. जसं दुधामध्ये पाश्चराइज मिल्क विकू शकतो, फ्लेवर मिल्क विकू शकतो, होमोजेनाइज मिल्क विकू शकतो. मिल्क प्रोडक्टमध्ये योगर्ट झालं, म्हणजे जसं आपलं दही असतं त्याचमध्ये फ्लेवर मधलं दही जर पण दिलं तर योगर्ट झालं, चीज झालं, बटर झालं, तूप झालं, पनीर आणि आईस्क्रीम असे प्रोडक्ट देऊ शकतो. आणि आपल्याकडे सेटअप मोठा असेल तर तुम्ही मिल्क पावडर बनवू शकता, कंडेन्स मिल्क बनवू शकता, फ्लेवर मिल्कशेक बनवू शकता, प्रोटीन सप्लिमेंट बनवू शकता. म्हणजे मिल्क पावडरमध्ये तुम्ही डेअरी व्हाईटनर पावडर, होल मिल्क पावडर, केसिन पावडर, व्हे प्रोटीन पावडर अशा बऱ्याच प्रकारच्या पावडर तुम्ही बनवू शकता. आणि हे बाय प्रोडक्ट जे आहेत हे बऱ्याच वेळा आपण जर पनीर प्लांट असेल, चीज प्लांट असेल, यापासून येणारं जे वेस्ट आहे, बाय प्रोडक्ट आहे, त्या व्हे पासून व्हे प्रोटीन आणि लॅक्टोज केसिन पावडर आपण ह्यापासून बनवू शकतो. तर फॅट पासून बनणारे प्रोडक्ट कुठले कुठले असतात, त्यामध्ये दुधापासून क्रीम काढतो आपण. क्रीम मध्ये सुद्धा बरेच प्रकारचे फॅट्स असतात. आणि आपण फॅट पासून हाय फॅट मिल्क बनवू शकतो, बटर बनवू शकतो, तूप बनवू शकतो, बटर ऑइल बनवू शकतो, नंतर बटर स्प्रेड बनवू शकतो. आपण फ्लेवर घी जे असतं ते आपण स्प्रेड बनवू शकतो. आणि अनहायड्रस मिल्क फॅट जे आहे हे आपण प्रोडक्ट पासून फॅट पासून बनवू शकतो. आपल्या इंडिजिनियस डेअरी प्रोडक्टमध्ये तुम्ही खवा, पनीर, पेढा, बर्फी, श्रीखंड, कुल्फी, क्रीम, क्रीम मध्ये तुमचं कल्चर क्रीम असेल किंवा व्हिप क्रीम असेल, तुम्ही दोन्ही बनवू शकता. आणि बाकी प्रोडक्ट जे तुमचं नॉन ट्रॅडिशनल आहे, इंडिजिनस नाही आहे, त्यामध्ये तुम्ही चीज आणि आईस्क्रीम तुम्ही हे दोन प्रोडक्ट बनवू शकता. आता आपल्या दुधामध्ये बेसिकली पाणी असतं 87 to 88%. बाकीचं जे प्रमाण असतं ते ऑलमोस्ट 12% ते 16%, डिपेंड अपॉन फॅट, तुमचं दूध कुठल्या गाईचं म्हशीचं त्याप्रमाणे. तर एक पोर्शन बघितला की गाईच्या दुधामध्ये पाणी असतं, दुसरा पोर्शन असतो फॅट. फॅट म्हणजे मलाई जे आपण तुम्हाला सांगितली. आणि तिसरा पोर्शन जो असतो तो SNF, जो फॅट नाहीये.
बरोबर. म्हणजे आपल्या दुधामध्ये पाणी असतं, फॅट असतं आणि एक एस-एन-एफ असतं. तर एस-एन-एफ पासनं आपण हे पावडर जे आहे सगळं बनवू शकतो. त्यामध्ये फुल क्रीम पावडर, स्किमी पावडर, व्हे पावडर, प्रोटीन पावडर, केसिन पावडर, या सर्व पावडर आपण एस-एन-एफ पासनं बनवू शकतो. तर हा सर्व तुमचा सेटअप करताना तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम्स आणि इन्सेंटिव्ह तुमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामध्ये डेअरी प्रोसेसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड आहे, ॲनिमल हजबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे, जो HIDF म्हणून आहे, राष्ट्रीय गोकुळ मिशनची आपल्याला स्कीम मिळते. त्यानंतर नॅशनल प्रोग्राम जो आहे डेअरी डेव्हलपमेंटचा, तो तुम्हाला मिळतो. प्रधानमंत्री किसान संपदा योजना तुम्हाला अवेलेबल आहे. त्यानंतर तुमच्याकडे अजून स्कीम्स आहेत, त्या टाइम टू टाइम तुमच्या एरियाप्रमाणे, जिल्ह्याप्रमाणे, आपल्या डिस्ट्रिक्ट प्रमाणे सुद्धा ते चेंज होत असतात. त्यामध्ये फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन जे आहे, त्यामध्ये राष्ट्रीय कुक्कुट मिशन जे असते, डेअरी फार्मसाठी आहे. नंतर कलेक्शनसाठी पण असतात, प्रोसेसिंगसाठी पण आहे. आणि अ, ह्या स्कीम ज्या आहे आपला सेटअप कॉस्ट किती आहे, आपला प्रपोजल कॉस्ट किती आहे, त्याप्रमाणे सबसिडी आणि कास्ट प्रमाणे कमी जास्त होत असते. तुमचा मीडियम एंटरप्राइज असेल किंवा स्मॉल एंटरप्राइज असेल किंवा मायक्रो असेल, त्याप्रमाणे ही जी सबसिडी असते ही कमी जास्त होत असते. आणि दिल्लीची आपली जी संस्था आहे ती सुद्धा यासाठी आपल्याला मदत करत असते. मार्केटिंग आणि ब्रँडिंग केल्यानंतर आपला डिमांड त्या प्रोडक्टसाठी आपल्याला समजतो. आपल्याला आपल्या एरियामध्ये कुठल्या प्रोडक्टची डिमांड आहे आपल्याला अनालाइज करता येतं. आणि त्या डिमांड प्रमाणे आपला प्रोडक्ट बनवून तुम्ही त्याप्रमाणे सप्लाय करू शकता. तुमचा डिमांड सप्लाय तुम्ही मॅनेज केला की तुमच्या प्रोडक्टला ऑटोमॅटिक मागणी वाढते आणि तुमची ब्रँडिंग जी आहे ती होत असते. आता तुमचा प्रोडक्टची बेसिकली कॅपॅसिटी तुम्हाला जज करावी लागते. त्यासाठी तुम्हाला आधी डिमांड काढावं लागेल. आणि तुमचा प्रोडक्ट जो आहे मार्केटमध्ये, त्याला डिमांड म्हणजे कस्टमरची लाइकिंग किती आहे, तुमचा जी टेस्ट फ्लेवर कसा आहे आणि त्याप्रमाणे कस्टमरचं ऍक्सेप्टन्स किती आहे. प्रत्येक एरिया वाईज प्रत्येक प्रोडक्टची डिमांड वेगळी असते, लोकांचं ऍक्सेप्टन्स लाइकिंग वेगवेगळी असते, ती तुम्हाला ठरवावी लागते. त्यानंतर तुमचं प्रोडक्ट बनल्यानंतर तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी आणि पॅकेजिंग हे खूप महत्वाचं असतं. पॅकेजिंग इम्पॉर्टंट आहे, कारण टॅम्पर एव्हिडंट पॅकेजिंग नसेल तर कुठलाही कस्टमर आजकाल प्रोडक्ट खाण्यासाठी शक्यतो नकार देतो. त्यामुळे पॅकेजिंग खूप महत्वाची असते. त्या तुमचं USP जे आहे त्यांनी वाढत असतं. देन तुम्ही ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तुमचं प्रोडक्ट बनवतात, त्यावरनं तुमची प्रोडक्ट क्वालिटी ही डिपेंड असते. त्यानंतर तुम्ही कुठल्या दुधापासून हे प्रोडक्ट बनवतात त्यावर पण डिपेंड असतं. 90% दूध असतं, 10% तुमचं एन्व्हायरमेंट असतं. त्यानंतर तुमचा ब्रँडिंगचा USP काय आहे, तुम्ही तुमचा बिझनेस चालू करताना तुमचं युनिक सेलिंग प्रपोर्शन तुमचं काय असतं, तुम्हाला ते आधी क्रिएट करावं लागतं. मग काही लोकांचं असतं की ते खवामध्ये किंवा पेढामध्ये एक्सपर्ट असतात, त्यांचा खवा पेढा खूप वेगळा आहे. काहींचं पनीर असतं, तर काहींचं तूप आहे, काहींचं दूध असतं. असं प्रत्येक प्रोडक्टमध्ये काहीतरी USP असतं, ते आपल्याला काढावं लागतं आणि त्याप्रमाणे आपला ब्रँड जो आहे तो बनवावा लागतो. त्यानंतर तुमचा प्रोडक्ट बनल्यानंतर तुमचे डिस्ट्रीब्युशन चॅनल्स तुम्हाला फोकस करावे लागतात. कारण तुमच्या डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये तुम्हाला कसा हा प्रोडक्ट तुम्हाला खालच्या रिटेल शॉप पर्यंत तुमच्या कस्टमर पर्यंत तुम्हाला द्यायचा आहे, तुम्ही त्याप्रमाणे देऊ शकतात. म्हणजे तुमचं B2B एक चॅनल आहे, B2C आहे, होरेका चॅनल आहे, अशा बरेच चॅनल तुम्ही हे तुमचं मार्केटिंग तुम्ही करू शकता. देन तुमचा प्रोडक्ट पोर्टफोलिओ जो आहे तुमचा किती मोठा बास्केट बनतो, म्हणजे तुम्ही दुधाबरोबर काय काय प्रोडक्ट देता, त्यावर हे बेसिकली तुमचं पोर्टफोलिओ हा अवलंबून असतो. आणि तुम्ही हे सगळं मार्केटिंग करताना कुठलं चॅनल वापरतात, म्हणजे तुमचं रिटेल कसं आहे, ई कॉमर्स तुमचं कसं आहे, स्वतःची वेबसाईट आहे की नाही, सोशल मीडियावर आहात का, इंस्टाग्राम तुम्ही प्रमोट करताय का, हे सर्व गोष्टी ज्या आहेत तुमच्या मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर तुम्हाला बेसिकली या कोर्समध्ये हे सांगितलं जातं. एक्सपर्ट जे आहे मार्केटिंगचे एक्सपर्ट आणि ब्रँडिंग एक्सपर्ट तुम्हाला येऊन ते याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला देत असतात. तर या कोर्स केल्यानंतर आमची सक्सेस स्टोरी पण आहे. संदीप नलावडे यांनी 2 वर्षापूर्वी हा कोर्स केला आणि त्यांनी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श डेअरी नावाने हा बेसिकली बिझनेस जो आहे प्रमोट केला आहे. त्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा
21 ते 22 प्रकारचे प्रोडक्ट त्यांनी मार्केटमध्ये लॉन्च केले. त्यामध्ये पेढा आहे, बासुंदी आहे, दही आहे, फ्लेवर मिल्क आहे, कुल्फीज आहे. बरेचसे प्रोडक्ट त्यांनी बनवून या मार्केटमध्ये त्यांनी प्रमोट केलेले आहे. आता तुम्हाला हा कोर्स का, मी सांगितलं की आपल्या या डेअरी इंडस्ट्रीमध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज असतात आणि तुम्ही ह्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही कशा तुम्ही ग्रॅप करू शकता, तुम्ही ट्रेंड्स तुम्हाला समजू शकता आणि तुम्हाला एक्सपर्टकडनं पूर्ण माहिती यामध्ये मिळते. स्पेसिफिक गव्हर्नमेंट स्कीम्स तुम्हाला समजतात. तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन डेमो बेसिक दिला जातो. प्रत्येक रेसिपी तुम्हाला समजून सांगितली जाते. त्या प्रत्येक रेसिपीचं छोट्या छोट्या स्केलवरती आणि मोठ्या स्केलवरती कसं चेंज होतो, मशीन्स काय लागतात, काय काय रेसिपी, टेम्परेचर आणि इन्ग्रेडियंट बदलतं तुम्हाला समजतं. आणि जीएमपी कसं मॅनेज करायचं, म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस तुम्हाला कसं मॅनेज करायचं, ज्यामुळे तुमची प्रोडक्टची क्वालिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होत असते. तुमच्या प्रोडक्टमध्ये कंटॅमिनेशन किंवा अडल्ट्रेशन जे आहे हे कसं ओळखायचं, तुमची क्वालिटी कशी मॅनेज करायची, शेतकऱ्याकडून दूध घेताना कुठल्या कुठल्या बेसिक गोष्टी असतात दुधामध्ये, त्या तुम्हाला माहिती करून घ्यायची गरज, ती तुम्ही माहिती करून घेऊ शकता. बरेचशा इम्पॉर्टंट पॅरामीटर आणि स्टँडर्ड जे आहेत पॅकेजिंग स्टोरेज तुम्ही ह्या कोर्समध्ये तुम्ही शिकवू शकता. तर आय थिंक हाचा वेबिनार होता. तुम्हाला जर काही शंका असतील तुम्ही मला विचारू शकता. या. येस, थँक्यू सो मच सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि आता आपण ज्यांना प्रश्न आहेत या मिल्क इंडस्ट्रीबद्दल, या याच्यामध्ये कसं व्यवसाय कसा सुरू करायचा, तर आज आपण आता इथून पुढे या कोर्सबद्दल किंवा या इंडस्ट्रीबद्दल प्रश्न घेऊयात. काही लोकांचे ऑलरेडी प्रश्न आलेले आहेत चॅट बॉक्सवरती, सो आपण ते सगळे प्रश्न वन बाय वन कव्हर करूयात. सो सरांनी आपल्याला एक मिल्क इंडस्ट्री बद्दल पूर्ण गायडन्स केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट असतात, त्याच्यानंतर कुठल्या प्रोसेसेस असतात, गव्हर्नमेंट स्कीम्स काय योजना आहे, आणि याच्यामध्ये काय काय संधी आहे, हे सगळ्या गोष्टींचं सरांनी एकदम व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आपण जो याच्यावरती कोर्स आणतोय, जो याच्यावरती कोर्स आता याच्यामध्ये एक नवीन ॲडिशन करतोय, की आपण इतके दिवस फक्त ऑनलाईन प्रोग्राम घ्यायचो. पण आमच्याकडे बरेचसे महाराष्ट्रातले लोकांनी, जेवढे बी पार्टिसिपंट्स होते, त्यांची डिमांड होती की आम्हाला याच्यामध्ये इंडस्ट्रियल व्हिजिट पण द्या, इंडस्ट्रियल ट्रेनिंग द्या, की ॲक्च्युअलमध्ये जे मिल्क इंडस्ट्रीज आहे त्यांचं सेटअप आम्हाला बघायचं आहे. तर त्याच्या हिशोबाने आपण याच्यामध्ये ॲक्च्युअल इंडस्ट्रियल ट्रेनिंग सुद्धा ऍड केलेलं आहे. म्हणजे हा जो प्रोग्राम आहे, राजेश सर 2 आठवडे हा याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला डेअरी, मिल्क इंडस्ट्री आणि मिल्क प्रोडक्ट्स इंडस्ट्रीबद्दल 2 आठवडे पूर्ण याच्यावरती गायडन्स करणार आहे. प्रोडक्ट्स बद्दल, प्रोडक्ट्स कसे बनवायचे, आणि एक दिवसीय एक पूर्ण इंडस्ट्रियल ट्रेनिंग असणार आहे. की ज्या एक मोठी इंडस्ट्री आहे हेल्दी फूड्स नावाने, सिन्नर येथे. सो तिकडे एक जवळपास त्यांचा खूप मोठा प्लांट आहे, तर तिकडे आपल्याला एक पूर्ण दिवसीय ट्रेनिंग सुद्धा मिळणार आहे, ऍक्च्युअल मध्ये कसं चालतो मिल्क इंडस्ट्री. सो असा 2 आठवड्याचं ऑफलाईन ऑनलाईन ट्रेनिंग आणि एक दिवसीय ऑनलाईन ट्रेनिंग असं आम्ही याच्यामध्ये लॉन्च करतोय. आणि हे प्रॅक्टिकली तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स बघायला मिळणार आहे. हे या कोर्समध्ये आम्ही सगळ्या गोष्टी ऍड केलेल्या आहे. सो आता आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. तुम्हाला जे काही प्रश्न आहे ते तुम्ही चॅट बॉक्सवरती टाका. आम्ही सगळे प्रश्न वन बाय वन कव्हर करूयात. तुमचे क्वेश्चन तुम्ही चॅट बॉक्सवरती टाका, सो दॅट आम्ही सगळे क्वेश्चन कव्हर करूयात वन बाय वन. सो सर, सगळ्यात पहिला प्रश्न आहे की फार्मर प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांसोबत कशी काम करू शकते त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी. ओके. फार्मर प्रोड्युसर कंपनी तुम्ही स्थापन केल्यानंतर तुम्ही प्रत्येक गावातनं तुमचं संकलन मिल्कचं करू शकता आणि त्यासाठी प्रत्येक गावात तुमचं एक कलेक्शन सेंटर जे आहे तुम्ही स्थापन करून त्या कलेक्ट सेंटरद्वारे दूध तुमच्या प्लांटला आणून त्याला प्रोसेसिंग करू शकता. तुम्हाला बऱ्याचशा इन्सेंटिव्ह यामध्ये मिळतील आणि शेतकऱ्यांचं कनेक्शन तुम्हाला मिळेल. आणि ज्या बाकीच्या इंडस्ट्री काम करतात, शेतकऱ्यांचा विश्वास जो आहे तो फार्मा प्रोड्यूस कंपनीमध्ये, एक्झाम्पल सह्याद्री फार्मचं आहे. त्यांचं फोकस जो आहे द्राक्ष आणि बाकीच्या फळबागांवर आहे. तसं तुम्ही या मिल्कमध्ये करून सुद्धा तुम्ही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून एक्सपोर्टला तुम्ही भर तुम्ही देऊ शकता. ओके. पुढचं आहे की सर, SNF म्हणजे काय? SNF म्हणजे
सॉलिड्स नॉट फॅट ह्याचं फुल फॉर्म आहे. जसं दुधामध्ये पाणी घटक आहे 87 ते 88% पर्यंत. सेकंड घटक जो आहे तो फॅट, आणि मग ह्या दोन्ही घटक सोडून जो घटक राहतो म्हणजे तो आहे एसएनएफ. त्याला म्हणतात सॉलिड्स नॉट फॅट. जे फॅट नाहीये तो एसएनएफ आहे. आपल्या दुधामध्ये 3 घटक आहे: पाणी, फॅट आणि एसएनएफ. तर एसएनएफ हा जो असतो यामध्ये प्रोटीन असतात आणि कार्बोहायड्रेट असतात. आणि हे घटक जे आहे दुधाला कलर आणि बाकीचे मिनरल्स, विटॅमिन्स बेसिकली आपण देत असतात. तर सगळ्यांची बेरीज केली आपण तो एसएनएफ पार्ट म्हणून तो दुधामध्ये मोजला जातो. ओके सर, पुढचं आहे की सर, GMP आणि GHP काय आहे? गुड हायजीन प्रॅक्टिसेस आणि गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, या दोन्ही प्रॅक्टिस ज्या आहेत आपल्या, जसं प्लांट आपण सेटअप केला, तर प्लांट सेटअप केल्यानंतर तुम्हाला हॅसअप जे असतात, हॅसअप स्टँडर्ड्स किंवा तुम्हाला ISO स्टँडर्ड घेताना या सगळ्या प्रॅक्टिसेस फॉलो करणं आवश्यक असतं. त्यामध्ये आपला प्लांट कसा पाहिजे, हायजीन कशी पाहिजे, आणि त्या चेकलिस्ट प्रमाणे तुमचं हायजीन जे आहे चेक केलं जातं. या प्रॅक्टिसेस तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करताना इम्प्लिमेंट कराव्या लागतात. तुम्हाला कुठलं सर्टिफिकेशन घ्यायचं असेल किंवा एक्सपोर्ट लायसन्स घ्यायचं असं, तुम्हाला सर्व यांचं ऑडिट तुम्हाला करावं लागतं. आणि त्या ऑडिटमध्ये हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला मॅनेज करायच्या असतात. ओके ओके. पुढचं आहे की सर, आपण याच्यामध्ये पनीर, खवा हे बनवायचं शिकवणार आहेत का? हो हो. आपल्या याच्यामध्ये सर्वच प्रोडक्ट आपण यामध्ये शिकणार आहोत. ओके. आणि म्हणजे आता त्याच्यामध्ये त्याचे रेसिपी, मशीन, कॉस्टिंग वगैरे हे काय काय गोष्टी आम्हाला कळायला मिळेल? यामध्ये प्रत्येक प्रोडक्टचं तुम्हाला एक स्टँडर्ड सांगितलं जातील, रेसिपी तुम्हाला शेअर केली जाईल, आणि हे प्रोडक्ट करताना छोट्या स्केलवरती आणि मोठ्या स्केलवरती दोन्ही स्केलवर करताना कसं करावं हे तुम्हाला माहिती दिली जाईल. त्यासाठी मशिनरी कुठले लागतात, मशिनरीची माहिती दिली जाईल. त्या मशिनरीमध्ये कुठल्या कॅपॅसिटीज अवेलेबल आहे, त्यांची कॉस्ट काय अवेलेबल असते, कुठून मिळतात त्या मशिनरी, या सर्वांची माहिती तुम्हाला या कोर्समध्ये दिली जाते. ओके सर, पुढचं आहे की आपण पनीर, खवा, चीज डिहायड्रेट करून स्टोअर करू शकतो का? पनीर, खवा, चीज डिहायड्रेट नाही करू शकत. त्यातलं मॉइश्चर आपण मेंटेन करू शकतो पण डिहायड्रेट नाही करू शकत. तर पनीरला शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी एक वेगळा मेथड्स आहेत. त्या मेथड तुम्हाला या कोर्समध्ये समजणार आहेत. डिहायड्रेट न करता तुम्ही ही त्याची शेल्फ लाईफ तुम्ही मॅनेज करू शकता. आणि त्याचे जे पॅरामीटर्स आहेत ते तुम्ही एक्झॅक्टली जे तुम्ही म्हणजे आपलं फ्रेश पनीरचे पॅरामीटर असतात, जी क्वालिटी असते ती तुम्ही एक्झॅक्टली मॅनेज करून तुम्ही कस्टमरला देऊ शकता. तुम्ही शेल्फ लाईफ जे आहे त्याचे 1 वर्ष वाढवू शकता. तसंच अ, पनीरमध्ये केल्यानंतर बाकी प्रोडक्टमध्ये पण काही रेसिपीज आहे, काही प्रकार आहेत, पॅकेजिंगचे असतील, प्रोसेसिंगचे असतील, ते तुम्ही मॅनेज करून सुद्धा तिची शेल्फ लाईफ तुम्ही वाढवू शकता. प्रत्येक प्रोडक्टचं युनिकनेस आहे, त्या रेसिपी फॉलो करून तुम्ही ही शेल्फ लाईफ वाढवू शकता. ओके ओके. आणि सर, किती दिवस राहतो पनीर बेसिकली? पनीरचे रेसिपीज आहेत. काही पनीर 3 रेसिपीज आहे बेसिकली. एका रेसिपीने 15 दिवस राहतं, दुसऱ्या रेसिपीनी 1 महिना, आणि एक रेसिपीनी 12 महिन्यापर्यंत राहतं. ओके ओके. येस. सर, याच्यामध्ये एक्सपोर्ट अपॉर्च्युनिटी आहे का? हो. एक्सपोर्ट आपण यामध्ये तूप करू शकतो, मिल्क पावडर करू शकतो, पनीर करू शकतो. आणि या 3 प्रोडक्टला डिमांड जास्त असते. आणि यातलं घी हा प्रोडक्ट जो आहे आता बऱ्याच प्रमाणामध्ये एक्सपोर्ट हा बऱ्याच कंट्रीमध्ये होत आहे. ओके ओके. सर, मिल्कची पेरिशेबल लाईफ वाढवता येते का? हो, वाढवता येते. त्याला अल्ट्रा ट्रीटमेंट प्रोसेस असते. त्या ट्रीटमेंटमध्ये दुधाला 120 ते 122 टेम्परेचरला गरम केल्यानंतर काही सेकंद होल्ड केलं जातं, आणि त्याला स्टरल पॅकेजिंगमध्ये पॅक करून ही शेल्फ लाईफ जवळपास आपण 6 महिन्यापर्यंत वाढवू शकतो. 3 ते 6 महिने पण शेल्फ लाईफ वाढत. ओके ओके. one second. सर, या व्यवसायामध्ये किती भांडवलाने सुरू करायला पाहिजे आपण? आता हा डिपेंड आहे. तसं मी सांगितलं की 5 मेथडने तुम्ही एंट्री करू शकता. मिल्क कलेक्शन आहे, चिलिंग आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे, रिटेलर आहे, आणि डिस्ट्रीब्युटर आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग करताना तुम्ही कुठल्या प्रोडक्टनी करताय, कुठल्या स्केलअप करताय, यावर ही कॉस्ट कमी जास्त डिपेंड असते. परंतु तुम्ही जर सिम्पल एक एक्झाम्पल घेतलं की तुपाचा बिझनेस करायचा असेल आणि तुम्हाला फक्त 100 लिटरचा
प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्ही फक्त 4 ते 5 लाखामध्ये तुम्ही हा प्रोडक्ट जो आहे बनवू शकता. यामध्ये तुमचा एक मॅन्युफॅक्चरिंग केटल असेल, एक स्टोरेज टँक असेल आणि पॅकिंग युनिट असेल. आणि तुमचं सिम्पल यामध्ये हा 4 ते 5 लाखामध्ये तुमचा बेसिकली हा बिझनेस तुम्ही चालू करू शकता. पुढचं आहे की सर, याच्यामध्ये आउट ऑफ डेअरी प्रोडक्ट पाठवायचे असतात, मग ते त्याची शेल्फ लाईफ वाढवतो का आपण त्याला फ्रीझिंग कंटेनर मध्ये पाठवतो? त्याची मेथड आहे, तुपाला गरज नसते फ्रीजिंग करण्याची. त्याची नॅचरली शेल्फ लाईफ 1 वर्षापर्यंत असते. परंतु यस, काही पॅकेजिंग मेथड्स आहेत की ज्या पॅकेजिंग मेथडमुळे कुठल्या प्रकारचं कंटॅमिनेशन त्याला होणार नाही याची काळजी घेतली जाते. आणि नंतर त्या पॅकेजिंगमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल टिनिंग आपण त्याला कॅनिंग करू शकतो. आणि त्या कॅनिंग केल्यानंतर त्याला रूम टेम्परेचरला ठेवून सुद्धा शेल्फ लाईफ हिची 12 महिन्यापर्यंत आपण वाढवता येते. काही प्रोडक्टला चिलिंग किंवा रिफ्रेशन आवश्यक असतं. अशा प्रोडक्ट साठीच फक्त आपल्याला बेसिकली कंटॅमिनेशन करून त्याला हे टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. म्हणजे हे टेम्परेचर जे 4 ते 6 डिग्री पर्यंत असतं, काहींचं -डिग्री पर्यंत असतं. तर अशा दोन्ही स्टेजमध्ये हे कंटेनर टेम्परेचर मेंटेन करून एक्सपोर्ट करावं लागतं. ओके, ओके. सर, घी बिझनेस साठी किती इन्व्हेस्टमेंट असते, सुरुवात कशी करू शकतो? जसं मग सांगितलं की हा घी बिझनेस आहे, आपण 4 ते 5 लाखापासून चालू करू शकतो. यामध्ये ऑफकोर्स तुमचं व्हॉल्यूम महत्वाचं आहे, कारण जसं जसं व्हॉल्यूम वाढत जातो तसं आपल्याला इनपुटसाठी म्हणजे आपल्याला इन्ग्रेडियंट जे लागतं, क्रीम किंवा बटर, त्याचं अवेलेबिलिटी आपल्याला करावी लागते. आणि जसा व्हॉल्यूम वाढत जातो त्याप्रमाणेची कॉस्ट सुद्धा वाढत जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं की डेली तुम्हाला 1 टन तूप बनवायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला याचं घी बॉयलर, क्लॅरिफायर, स्टोरेज टँक, त्याचं पॅकिंग मशीन, स्टोरेज युनिट सर्व तुम्हाला घ्यावं लागतं. आणि याची कॉस्ट जी आहे ऑलमोस्ट 30 लाख पर्यंत तुम्हाला येते. ओके, ओके. आणि सर, बेसिकली याच्यामध्ये आउटपुट काय असतं, म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वगैरे कशी असते या मिल्क इंडस्ट्रीमध्ये? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आता यामध्ये कसं असतं की तुमचा शेवटी व्हॉल्यूम हा महत्वाचा आहे. आणि तुम्ही किती प्रोडक्ट पण चालू करता त्यावर पण डिपेंड असतं. आणि आपल्याला बऱ्याचशा सेटअपमध्ये इनपुट आपल्याला सबसिडी मिळत असते 30% पर्यंत. तर मशिनरीची कॉस्ट जी आहे आपलं डिप्रिशिएशन 30% ऑलरेडी कमी होऊन जातं. उरलेलं 70% आहे आपल्याला 1 ते 4 ते 5 वर्षामध्ये याचं कॉस्ट आपली रिकवर होऊन जाते. आणि काही वेळेस काही ठिकाणी जर व्हॉल्यूम 100% तुमचा विकला गेला तर हे 2 ते 3 वर्षांत सुद्धा तुमचं ROI हा निघून येतो इन्व्हेस्टमेंट. ओके. सर, ए टू मिल्क म्हणजे काय आणि गीर गाय का का बरं इम्पॉर्टन्स असतो? A2 आणि A1 हे दोन वेगळे बेसिकली प्रोटीन आहेत दुधामध्ये. तर त्याचा DNA जो आहे त्या DNA बेसवर हा A1 A2 क्लासिफिकेशन केलेलं असतं. आपण जर आपल्या RT-PCR मशीनवरती याचा DNA जर चेक केला दुधाचा, की त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की हा याचा DNA कुठला बेस आहे, हा किती पर्सेंटेज A1 A2 आहे, त्याप्रमाणे त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. असं म्हणतात की ज्याचं ब्रीड जे आहे हे एकदम प्युअर असेल, कुठलाही ब्रीड असेल, मग गीर असेल, HF असेल, साहिवाल असेल, कुठल्याही ब्रीडचं म्हणजे तुमचं त्या ब्रीडचं 100% जीन त्याचा ब्रीडचा असेल तर तो A2 असतो. त्यामध्ये मार्केटमध्ये बफेलो जे आहे ते 100% A2 आहे. त्यानंतर गीरमध्ये 70-80% गीर हे A2 आहे. काही ब्रीड मिक्स झाल्यामुळे काही A1 पण गीर असतात. तर मार्केटमध्ये A2चं जे दूध निघतं ते गीरपासून निघतं, देशी गायपासून निघतं. म्हणून मार्केटमध्ये गीर गायींना महत्व आहे. आणि गायीपासून बनलेल्या तुपासुद्धा डिमांड जास्त असते. 2,500 ते 3,000 रुपये किलो या रेटला मार्केटमध्ये तुपाला डिमांड आहे. त्या रेटने तूप याचं विकलं जातं. गीर गायचं दूध जे आहे ऑलमोस्ट 305 दिवसाचा ॲव्हरेज जर काढला तर 5 ते 6 लिटर पर्यंतचा ॲव्हरेज असतो. आणि दुधाला डिमांड मार्केट असल्यामुळे, तुपाला डिमांड असल्यामुळे आपण A2 घी नावाने ह्या गीरपासून दूध काढून तूप मार्केटिंग करू शकतो. ओके, थँक्यू सर. पुढचं आहे की सर, म्हणजे एखाद्या गोठ्यामधलं मिल्क आणि म्हणजे जी अशी गाय की जी आउटडोर नेचरमध्ये चरणारी मिल्क, तर याच्यामध्ये काय डिफरन्स असतो का? म्हणजे काय दोघांचे बेनिफिट्स किंवा डिफरन्स आहे का?
चरणाऱ्या गायी सध्या काय लँड इतकी अवेलेबल नाहीये की त्या लँडमध्ये न्यूट्रिशनल फीड त्या गायीला अवेलेबल असेल. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे अगदी 30 वर्षापूर्वी लँड भरपूर अवेलेबल राहायची आणि त्या लँडमध्ये त्यांना चारा पण अवेलेबल राहायचा. पण म्हणतो पण ग्रेझिंग काउज ह्या युरोपियन कल्चर आहे, ऑस्ट्रेलियामध्ये न्यूझीलंडमध्ये आहेत, तर त्यांच्या लँड जे ग्रास आहे त्या लँडमध्ये प्रोटीन पर्सेंटेज ज्या त्यांना मिळत असतं. परंतु आपल्या इंडियामध्ये तितका लँडमध्ये प्रोटीन त्यांना इंटेक होत नाही. तर गोठ्यामध्ये आपल्याला हा बॅलन्स जो न्यूट्रिशन आहे आपण मॅनेज करू शकतो आणि त्यांना जी रिक्वायरमेंट आहे स्टार्च आणि प्रोटीनची ती पूर्तता करून त्यांना देऊ शकतो. त्यामुळे ग्रेझिंग म्हणजे चरणाऱ्या गायींपेक्षा गोठ्यामधल्या गायींना बेसिकली जो चारा आहे जो फीड आहे हा दिला जातो प्रॉपरली आणि त्यापासून येणारं दूध जे आहे त्यातलं न्यूट्रिशन आपण बॅलन्स करून हे कस्टमर पर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे गोठ्यातल्या गायींना प्रिफरन्स जास्त आहे ग्रेझिंग पेक्षा. ओके ओके येस. सो सर आता जस्ट क्विकली आपण बरेच प्रश्न अजून आपण कव्हर करूयात. पण त्याच्या आधी आपल्यासोबत खूप स्पेशल गेस्ट आपल्यासोबत जुडलेले आहे शरद आव्हाड सर, जे हेल्दी फूड्स या इंडस्ट्रीचे फाउंडर आहे, डायरेक्टर आहे. सो आपल्याला मी जसं सुरुवातीला आपल्या सगळ्यांना सांगितलं की या कोर्समध्ये हा एक पूर्ण 2 आठवड्याचा ऑनलाईन कोर्स आहे. पण एक दिवसीय इंडस्ट्रियल ट्रेनिंग आहे की ज्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअल इंडस्ट्री व्हिजिट करणार आहे. आणि ज्यांची इंडस्ट्री व्हिजिट करणार आहे ते शरद आव्हाड सर आपल्या सोबत आज जोडलेले आहे. मी क्विकली एकदा त्यांचं इंट्रोडक्शन करून देतो आणि मग आपण आव्हाड सरांचं ऐकूयात. सो शरद आव्हाड सर हे IDD सर्टिफाईड डेअरी टेक्नॉलॉजिस्ट आहे. सरांना 29 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी वाडीलाल आणि प्रभात डेअरीमध्ये आधी काम केलेलं आहे. आणि त्यांचं हेल्दी फूड्स नावाचं स्वतःचा त्यांनी बिझनेस सुरू केला आणि 4 एकरमध्ये आज त्यांचा प्लांट आहे. 1.5 लाख लिटर त्यांचं प्रोसेसिंग कॅपॅसिटी आहे. 9 टन हे दहीचं प्रोडक्शन आहे, 5 टन बटर मिल्कचं आहे, 3 टन घीचं प्रोडक्शन आहे आणि 75,000 लिटर ते डिस्ट्रीब्यूट करतात. त्यांना बेस्ट ॲग्री ऑन्टरप्रेनर अवॉर्ड मिळालेला आहे आणि उद्योगरत्न अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. सो आपल्याला शरद आव्हाड सरांच्या हा जो युनिट आहे हेल्दी फूड्स, सरांचा एक दिवसीय इंडस्ट्रियल ट्रेनिंग सुद्धा आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ही जी बॅच आहे ज्यांना ऑनलाईन कोर्स करायचा आहे त्याच्यामध्ये एक दिवसीय इंडस्ट्रियल ट्रेनिंग सुद्धा मिळणार आहे. सो आव्हाड सर आता जॉईन झालंय. सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपण थोडंसं आपण आपण पण इनपुट प्लीज शेअर करा एक ओव्हरऑल मिल्क इंडस्ट्री बद्दल. ओव्हर टू यू सर. नमस्कार मित्रांनो, मी शरद आव्हाड, हेल्दी फूड्स डेअरीचा ओनर आहे. मी ॲज अ डेअरी टेक्नॉलॉजिस्ट मी या इंडस्ट्रीमध्ये गेल्या 29 वर्षापासून काम करतोय. आता तुम्ही ज्यांचं लेक्चर ऐकलं, राजेश रहाणे सर, आम्ही दोघेही एकाच कॉलेजचे आहोत, एकाच इन्स्टिट्यूटमधनं आम्ही एज्युकेशन घेतलेलं आहे. डेअरी इंडस्ट्रीबद्दल बोलायचं म्हटलं तर ही इंडस्ट्री रॅपिडली ग्रो करणारी इंडस्ट्री आहे. पोस्ट कोरोना बऱ्यापैकी चांगले दिवस या इंडस्ट्रीला आले आहेत, कारण सगळेजण न्यूट्रिशनल डाएटकडे सध्या लोक वळले आहेत. पूर्वी जे काही लोक पेप्सी, कोको कोला किंवा जे काही ड्रिंक्स प्यायचे, जे काही हेल्दी तर नव्हतेच बॉडीसाठी, पण आज सध्याच्या जर सिच्युएशन बघितली तर बऱ्यापैकी जो ताक, दही, फ्लेवर्ड मिल्क, लस्सी या सगळ्या गोष्टींचा वापर वाढलाय, खप वाढलाय, लोकांनी युटिलायझेशन सुरू केलंय, कारण हे हेल्दी प्रोडक्ट तुम्हाला सगळ्यांना मिळते मार्केटमध्ये. आणि डेअरीचं जर म्हटलं तर हे ऍक्च्युली रुटीन इंडस्ट्री आहे, रनिंग इंडस्ट्री आहे आणि ज्याची डिमांड नेव्हर एंडिंग आहे. सगळे लोक दूध पितात. दुधाचा वापर बऱ्यापैकी सुरुवातीला सकाळपासून होतो, चहापासून होतो म्हटलं, किंवा आपण मुलांना सकाळी शाळेत एक कप दूध एक दूध प्यायला येतो. या सगळ्या गोष्टी आहे, म्हणजे तुमचं कन्झम्पशन डेलीचं आहे. प्लस हा बिझनेस असा आहे की हा नेव्हर एंडिंग आहे. रोजचं दूध तुम्हाला रोजच्या रोज कंझ्युम होतंय, ते साठवलं जात नाही. साठवलं तरी एक्सेस मिल्क असतं, ते थोड्याफार प्रमाणात मिल्क पावडर बनवून साठवलं जातं किंवा त्याचं बटर बनवलं जातं. सध्याच्या युगामध्ये मिल्क पावडर आपण बघितलं तर बऱ्यापैकी फार्मा इंडस्ट्रीमध्ये वापरली जाते, न्यूट्रासिटिकल्स मध्ये वापरली जाते, आईस्क्रीमसाठी वापरली जाते, स्वीट्स बनवण्यासाठी वापरली जाते. आणि त्याचबरोबर बटर पासून लोक आईस्क्रीम बनवतात, घी बनवतात. घीचं पण फार मोठ्या प्रमाणावर वापर आणि यूज वाढला आहे, कन्झम्पशन वाढलंय. पूर्वी काही मल्टीनॅशनल कंपनीनी त्यांचं पाम ऑइल वगैरे हे विकण्यासाठी आपलं तूप अनहेल्दी आहे किंवा याने कोलेस्ट्रॉल वाढतं वगैरे या अशा सगळ्या गोष्टी जो केला होता, तो आता हळूहळू सोशल मीडियामुळे दूर होतोय.
त्यामुळं हेल्दी घी जे काय आहे तूप आपण म्हणतो ते रोजच्या वापरात आहारात वापर केला तर त्याचे बॉडीला बेनिफिट्सच आहेत, म्हणून त्याचं कन्झम्पशन पण वाढलं आहे. एकंदरीत जर म्हटलं तर डेअरी इंडस्ट्रीला एक चांगले दिवस आहे आणि ही इंडस्ट्री दरवर्षी साधारणतः 10 ते 12% ग्रो होते इंडियामध्ये. ओव्हरऑल जर बघितलं आपलं पर कॅपिटा मिल्क कन्झम्पशन, तर तसं बघितलं तर आपण फार लोएस्ट साईडला आहोत. जे काही म्हणजे एक स्टँडर्ड आहे 250 ml वगैरे पर डे कन्झ्युम व्हायला पाहिजे पर पर्सन, तर आपला अजूनही स्कोर फार कमी आहे. आपल्याकडे स्कोर फार चांगला आहे. आणि हा बिझनेस बेसिकली हा ट्रॅडिशनल बिझनेस आहे. म्हणजे हा आपला भगवान श्रीकृष्णापासून आलेला दूध दुभत्याचा बिझनेस आहे, की जेणेकरून हा अँसेस्ट्रल मानला जातो, चांगलं मानलं जातं. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा लोकांकडे काही नव्हतं तर एक पूर्ण अन्न म्हणून प्रत्येकाच्या घरी एक गाय असायची किंवा काहीतरी मिल्किंग अॅनिमल असायचं. आता सध्या ह्या सगळ्या गोष्टींची जर बघितलं तर डेअरीला चांगले दिवस आहेत. ग्रेट ग्रेट, थँक्यू सर. आणि सर यांना जो एक दिवसीय इंडस्ट्रियल एक्सपोजर भेटणार आहे आपल्या युनिटमध्ये, सो Correct. बेसिक काय त्याचा फायदा होऊ शकतो किंवा त्याचं काय काय त्यांना बघायला मिळेल हे थोडंसं गाईड करू शकता का? बघा, ज्यांना आता खरोखर ह्या उद्योगामध्ये यायचं आहे किंवा त्यांना समजून घ्यायचं आहे की दुधाचं स्वीकृती होते कशी, कलेक्शन कसं होतं, त्याचं जजिंग ग्रेडिंग कसं होतं हे तुम्हाला लाईव्ह बघता येईल. किंवा दुधाचं जजिंग कसं होतंय, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या प्रोसेस कशा होतात, म्हणजे मिल्क येतं कसं, कॅन मध्ये कलेक्शन कसं होतं, किंवा गावोगावी एखाद्याला सेंटर कलेक्शन करायचं असेल तर तिथल्या काय गोष्टी आपण काळजीपूर्वक घेतल्या बघितल्या पाहिजे, त्या कशा येतात इथं. त्याच्यानंतर त्या दुधाची हँडलिंग कशा पद्धतीने होते, म्हणजे दूध आल्यानंतर त्याचे जजिंग ग्रेडिंग कसं होतं, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या प्रोसेस कशा होतं, म्हणजे दूध आलं तर स्वीकारलं जातं, त्याच्या कुठल्या कुठल्या टेस्ट केल्या जातात, सॅम्पलिंग कसं होतं, ते सॅम्पल अनालाइज कसे केले गेले पाहिजे, त्या अनालिसिस बेसिसवर त्या शेतकऱ्याला त्या दुधाचा दर ठरवला जातो. मग तो दर कसा फिक्स करावा या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला लाईव्ह डेमो मिळेल. त्याच्यानंतर ते ज्या भांड्यात आणलं जातं ते भांडं पुन्हा कसं स्वच्छ केलं जातं, समजा मिल्क आहे तर कॅन मध्ये आणलं, ते कॅन कशा क्लिनिंग केल्या जातात, त्या क्लिनिंगचं स्वरूप काय आहे हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल तिथं. त्याच्यानंतर मिल्क आल्यानंतर ते ओतून कसं घेतलं जातं, त्याचं वेमेंट कसं केलं जातं, त्यानंतर ते थंड कसं केलं जातं, थंड करून कुठल्या टँकमध्ये स्टोअर केलं जातं, त्या टँकची क्लिनिंगची व्यवस्था कशी असते, त्यानंतर तिथून प्रोसेस जे होतं त्या प्रोसेसिंगला कशा प्रकारे ते जातं, किती टेम्परेचरला प्रोसेस होतं, त्याच्यानंतर कसं स्टँडर्डाइज होतं, कुठले कुठले इक्विपमेंट्स त्याच्यामध्ये वापरले जातात, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला लाईव्ह डेमो बघायला मिळेल. त्याच्यानंतर त्या स्टँडर्डाइज केलेल्या बॅचेस आहेत, त्याचं कॅलिब्रेशन कसं होतं, स्टँडर्डायझेशन कसं होतं, ते किती टेम्परेचरला स्टोअर केलं पाहिजे, किती टेम्परेचरला पॅकिंग केलं पाहिजे, त्या पॅकिंगचे साईजेस ठरलेले असतात, किंवा पाऊच किती ची असावी, त्याचा पॉलिथिन मायक्रॉन किती साईजचा असावा, त्यानंतर ते पुन्हा स्टोअर किती वेळ केलं पाहिजे, किती टेम्परेचरला केलं पाहिजे तो प्रोडक्ट, हे सगळं तुम्हाला तिथं लाईव्ह इंडस्ट्रियल एक्सपोजर मिळेल. त्यानंतर डिस्पॅच करताना कुठल्या व्हेकलमध्ये गेलं पाहिजे, त्याचा इन्सुलेटेड आहे की नाही आहे, आणि त्याच्यामध्ये किती टेम्परेचरला तुम्ही डिस्पॅच करताय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळते. त्याच्यानंतर सपोज दूध आलं, दुधापासून आपण किती वेगवेगळ्या पदार्थाचे प्रॉडक्ट बनवतो, त्याचे कॉम्बिनेशन वेगवेगळे असतात. म्हणजे दही बनवण्यासाठी त्याच्या प्रोसेसिंग इक्विपमेंट्स वेगळे असतात, त्याचे टाइम टेम्परेचर कॉम्बिनेशन वेगळं असतं, ते तुम्हाला बघायला मिळेल. बऱ्याचदा दह्याचे बरेच इश्यू असतात, काही लोक दही लावतात 4 दिवस 8 दिवस व्यवस्थित लागतं, नंतर परत कळतं की ते दही व्यवस्थित लागत नाही, पाणी सोडतंय, त्याच्यामधनं गॅसेस फॉर्म होत आहे. म्हणजे हे जे काही इश्यू आहे जे नॉर्मली एक माणूस किंवा एक इंडस्ट्री फेस करते, तर त्याच्यापासून ओव्हरकम कसं व्हायचं हे तुम्हाला शिकवलं जाईल तिकडे, किंवा बघायला मिळेल. बेसिकली शिकवायला तर उद्योगवर्धिनी समर्थ आहेत, पण आम्ही तुम्हाला त्याचा लाईव्ह डेमो दाखवू शकतो की बेस्ट क्वालिटी हेल्दी प्रॉडक्ट कसं बनवायला पाहिजे, किंवा त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे, कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं असावं, कशी एन्व्हायरमेंटल कंडिशन असावी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईव्ह बघायला मिळतील. येस, धन्यवाद, थँक्यू सर. खूप छान आपण मार्गदर्शन केलं. एकदम एकदम कमी वेळेत तुम्ही तुमचा पूर्ण अनुभव सांगितला आणि एक ओव्हरऑल काय प्रोसेस असते एका इंडस्ट्रीची, हे खूप छान प्रकारे आज आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे. थँक्यू सो मच सर. आणि नक्कीच जे पण या प्रोग्रामला जॉईन करते त्यांना खूप चांगली एक संधी आहे की एक मोठा लेवलचा इंडस्ट्री त्यांना प्रॅक्टिकल बघायला मिळेल. आणि एक कसे चालतं, आणि तुम्ही एवढ्या वर्षाची मेहनत आहे तुमची, पण ती मेहनत आज त्यांना एका दिवसामध्ये
एक काय म्हणता कॉम्प्रेस्ड व्हर्जन मध्ये एक तुमचा एक्सपिरियन्स पूर्ण अनुभवायला मिळेल. सो बरोबर. धन्यवाद सर, तुम्ही हे सहकार्य करताय आणि तुमच्या प्लांट मध्ये तुम्ही अलाउ करताय. ठीक आहे सर, थँक्यू सर. मी इथून पुढे प्रश्नांना कंटिन्यू करतो. धन्यवाद, थँक्यू. ओके, थँक्यू. सो राजेश सर आणि शरद सर हे क्लासमेट्स होते. मला आता माहिती पडलं, बट ग्रेट. आय थिंक दोन क्लासमेट्स आपल्याला गाईड करत आहे आणि एवढे वर्षांचा दोघांचा अनुभव आहे आणि खूप छान प्रकारे आपल्याला या कोर्समध्ये मार्गदर्शन मिळणार आहे. आता आपण रिमेनिंग काही क्वेश्चन असेल तर क्वेश्चन्स घेऊयात. हा जो कोर्स आहे, मी एकदा क्विकली राजेश सर माहिती देतो या प्रोग्रामची, मग पुन्हा आपण एक दोन प्रश्न घेऊयात. सो हा जो प्रोग्राम आहे मिल्क प्रोडक्ट्स अँड प्रोसेसिंग ऑनलाईन कोर्स, आणि याच्यामध्ये इंडस्ट्रियल व्हिजिट हा 2 आठवड्याचा आहे. नवीन बॅच याची आमची 12 ऑगस्ट पासून चालू होत आहे. याची फीज आहे 6,300 रुपये आणि याच्यामध्ये 1 डे इंडस्ट्रियल व्हिजिट प्लस 2 वीक्स ऑफ ऑनलाईन ट्रेनिंग, लाईव्ह ऑनलाईन ट्रेनिंग याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. थोडे पहिले आपण बेसिकली आम्ही असा फॉर्मॅट ठेवला आहे की 2 आठवडे तुम्हाला पूर्ण टेक्निकल या गोष्टीबद्दल समजलं पाहिजे. एक मिल्क प्रोडक्ट्सचे प्रोसेस, रेसिपी, मशिनरी हे सगळं आम्ही तुम्हाला बिझनेस बद्दल गायडन्स करणार आहे. आणि त्याच्यानंतर 1 दिवसीय इंडस्ट्रियल ऑफलाईन ट्रेनिंग असणार आहे. सो या पहिल्या वीक मध्ये आपण तुम्हाला टेक्निकल ऍस्पेक्ट्स ऑफ मिल्क प्रोडक्ट्स शिकवणार आहे. मग फंडामेंटल्स ऑफ मिल्क प्रोसेसिंगचे काय काय फंडामेंटल्स आहे, त्याला कुठले कुठले प्रकारचे लॉज ऍप्लिकेबल आहे आणि फ्लेवर मिल्क कसं बनवायचं हे याच्याबद्दल तुम्हाला आम्ही गाईड करणार आहे. फ्लेवर मिल्कचे प्रोसेस, मशिनरी, टेक्निकलिटीज, मग फर्मेंटेशन कसं करायचं, काय काय टाइप्स असतात, क्लासेस असतात दुधाचे, त्याच्यानंतर मिल्क मेथड काय काय आहे प्रोडक्शनचे, त्याच्यानंतर आपण तुम्हाला लस्सी, बटर मिल्क आणि घी याचं ऍक्च्युअल मध्ये प्रोडक्शन कसं होतं, मशीन्स काय काय असतात, कॉस्टिंग किती लागते आपण गाईड करणार आहे. त्याच्यामध्ये पॅकेजिंग, शेल्फ लाईफ काय कशी तुमची इम्प्रूव्ह करायची हे आपण गाईड करणार आहे. मेथड्स ऑफ प्रिपरेशन गाईड करणार आहे. त्याच्यानंतर क्रीम आणि करणार आहे. मग त्याचा थेरी, डेमॉन्स्ट्रेशन, प्रॅक्टिकल्स आणि त्याची मशिनरी वगैरे सगळी प्रोसेस हे आपण कॉस्टिंग वगैरे श्रीखंड, आईस्क्रीम आणि जे अदर प्रोडक्ट्स आहे, फ्रूट खंड, आईस्क्रीम हे आपण कव्हर करणार आहे. आणि हे पूर्ण प्रकारे याच्यामध्ये आईस्क्रीमचे काय काय टाइप्स आहे हे आपण पूर्ण कव्हर करतोय. आणि त्याच्यानंतर आहे खोवा मध्ये काय काय व्हरायटीज आहे, मेथड्स काय काय प्रोडक्शनच्या, फॅक्टर्स काय काय अफेक्ट करतात क्वालिटी. येस, अजून कोणाचे काही प्रश्न ते मला विचारू शकता प्लीज. अनम्यूट करून विचारा. सॉरी, ऍक्च्युली माझ्याकडून इंटरनेट स्विच होऊन गेलं, त्याच्यामुळे 1-2 मिनिटाचा डिस्कनेक्शन झालं. राजेश सर, माझा आवाज येतो आता? येतोय येतोय. Yes. ओके. त्याच्यानंतर जो फर्स्ट वीक आहे त्याच्यामध्ये आपण तुम्हाला मिल्क प्रोसेसिंगचा युनिट सेटअप, मशिनरी कॉस्ट आणि स्टोरेज कंडिशन वगैरे, हे शेल्फ लाईफ कसे करायचे हे आपण गाईड करणार आहे. आणि जो 1 डे इंडस्ट्रियल ट्रेनिंग आहे, 1 डे जसं आपल्याला आवड सरांनी सांगितलं, तर हे सगळे ऍस्पेक्ट आपण त्या दिवशी 1 डे मध्ये कव्हर करणार आहे. सो 1 दिवसीय फुल डे इंडस्ट्रियल ट्रेनिंग आणि 1 वीकचं टेक्निकल ट्रेनिंग
आणि त्याच्यानंतर तुम्हाला बिझनेस बद्दल आम्ही शिकवणार आहे. काही लोकांचे प्रश्न आहे की ब्रँडिंग मार्केटिंग कसं करायचं किंवा याच्यामध्ये गव्हर्नमेंट सबसिडी किती भेटते, हे सगळे जे ऍस्पेक्ट आहे हे आम्ही कोर्समध्ये कव्हर करतो, लाईव्ह ऑनलाईन कोर्समध्ये. सो याच्यामध्ये तुम्हाला ब्रँडिंग मार्केटिंग कसं करायचं, त्याच्यानंतर लायसन्सेसचे कम्प्लायन्सेस काय काय असतात, फूड सेफ्टीचे काय नियम असतात, बिझनेस प्लॅन कसा बनवायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे सबसिडी इन्सेंटिव्ह काय काय आहे हे आपण कव्हर करणार आहे. एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटी काय काय आहे, त्याच्यामध्ये काय काय लायसन्स कम्प्लायन्स लागतात हे आपण कव्हर करतोय. सेल्स अँड मार्केटिंग कसं करायचं, रिटेल डिस्ट्रीब्युशन कसं बनवायचं, आणि त्याच्यानंतर आपण मार्केट सर्वे कसा करायचा. सो असा 2 आठवड्याचा ट्रेनिंग आणि 1 दिवसीय इंडस्ट्रियल ट्रेनिंग, असा पूर्ण प्रकारे आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून हा कोर्स आपण आता ऑफर करतोय. याचं 6,300 या कोर्सची फीज आहे आणि याच्यामध्ये पूर्ण प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टींचा गायडन्स मिळणार आहे. राजेश रहाणे सर तुम्हाला ऑनलाईन प्रोग्राममध्ये गाईड करणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जो दुसरा आठवडा आहे ऑनलाईनचा, त्याच्यामध्ये विविध मेंटॉर्स आमचे गाईड करणार आहे की जे इंडस्ट्री एक्सपर्ट आहे, ते सुद्धा या कोर्समध्ये लाईव्ह तुम्हाला गायडन्स करणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 1 दिवसीय इंडस्ट्रियल ट्रेनिंग आहे, त्याच्यामध्ये दीपक आव्हाड सर तुम्हाला गाईड करणार आहे. सो आमचे बरेच सक्सेस स्टोरीज आहे, त्यांचे तुम्ही व्हिडिओज बघू शकतात. कोर्स हा लिमिटेड आहे, लाईव्ह ऑनलाईन याचं पूर्ण प्रोग्राम असेल आणि 1 दिवसीय ट्रेनिंग असेल इंडस्ट्रियल. लाईफ टाईम ऍक्सेस मिळेल तुम्हाला. कोर्स जे काही सेशन्स होतील त्याच्या नोट्स भेटतील, त्याचं तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस मिळेल. तुम्हाला ही बॅच फक्त लिमिटेड आहे 20 पार्टिसिपंटसाठी, आणि हँड होल्डिंग सपोर्ट सुद्धा तुम्हाला कोर्स नंतर मिळणार आहे. सो बरेच जणांचे कोर्सचे फीडबॅक्स आहे ते सगळे तुम्ही आमच्या वेबसाईटवरती जाऊन बघू शकतात. आणि हा कोर्स मराठीमध्ये होणार आहे आणि हा स्पेसिफिकली मराठी उद्योजकांसाठी आम्ही करतोय. आणि हा जो कोर्स आहे याचं जो ऑफलाईन इंडस्ट्रियल ट्रेनिंग आहे, ते हे 2 दिवसाचं 2 आठवड्याचं ऑनलाईन ट्रेनिंग झाल्यावरती 1 दिवसीय फुल इंडस्ट्रियल ट्रेनिंग सुद्धा आपण अवेलेबल करून देणार आहे. सो आपण आता रिमेनिंग जे काही तुमचे प्रश्न आहे, आपण क्विकली एक 4-5 मिनिटाचं क्वेश्चन आहे ते आपण क्वेश्चन्स कव्हर करूयात. त्याच्यानंतर आपण तुम्हाला तुम्हाला ज्यांना कोणाला अनम्यूट करून विचारायचंय ते पण विचारू शकतील. तर ज्यांना अनम्यूट करून विचारायचंय तर ते हँड रेस करून विचारू शकतात. सो अमोल कर्डेल यांना प्रश्न आहे, तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवली. येस हा अमोल. सर, नमस्कार. हा. सर, बोलू शकतो? हो सर सर. सर आमची फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे समजा. तर ऑलरेडी आम्ही फार्मर्स जे आहेत आमचे आदिवासी ट्रायबल फार्मर्स आहे, ज्यांच्यासोबत फ्रुट्स मध्ये काम केलंय. त्यांना सभासद बनवून घेतलंय 288 सभासदांना, आणि बाकी तर खरेदी विक्री करतोय बाकी लोकांबरोबर. तर आता समजा माझा स्वतःचा अनुभव असा आहे की माझे फॅमिली 10 वर्ष म्हणजे मागच्या 40 वर्षापासून तर मागच्या 30 वर्षापर्यंत, म्हणजे अप्रॉक्सिमेट 2000च्या माग 1990 ते 2000 पर्यंत ट्रायबल लोकांचं दूध गोळा करून आणि ते फक्त कलेक्शन करून आणि कॅन मधून तो डायरेक्ट देण्याचं काम केलं होतं. आता समजा आपल्याला फार्मर, मी आता जी कन्सेप्ट घेऊन गेलोय शेतकऱ्यांसोबत, तर माझ्या डोक्यात तर मेन मिल्क बिझनेसच होता. पण मिल्क बिझनेसचे जे प्रॉब्लेम होते, जसं सरांनी सांगितलं की ज्या जनावर असे बाहेर चरतात गोठ्या आणि तिकडे पाऊस जास्त पडतो, तर तिथं जे मिल्क तयार होणार आहे त्याच्यात प्रोटीन्स आणि बाकीचे गुणधर्म कमी आहे असं सरांनी सांगितलं. तर त्याच्यावरती आपण काही काम वेगळ्या पद्धतीने करू शकतो का? कारण की तो एक माझा पॉइंट होता मिल्क वरती. कारण की जुन्या काळी पण ते लोक, आता त्यांची स्ट्रेंथ काय आहे की बाबा त्यावेळेस पण त्यांच्या घरात माणसं होते, ते जनावर सांभाळू शकत होते. आणि विकनेसेस असे होते की जसं पावसाळ्यात खूप पाऊस पडतो, तर ते जनावर जी सांभाळण्याची प्रोसेस आणि पुढे ते मिल्क तयार होणं, ती क्वालिटी तयार होणं होऊ शकते का? त्याच्याबद्दल मला सरांशी बोलायचं होतं, विचारायचं होतं. येस. पूर्वीच्या काळामध्ये आपलं जनावर जे होतं, काऊ होते, ती त्याचे यील्ड कॅपॅसिटी जी आहे ती कमी होते. आता तसं हे डिकेड 10-10 वर्षांनी हे वर्ष पास होत आहे, तसं आपल्या गायींची कॅपॅसिटी आहे, यील्ड कॅपॅसिटी वाढत जाते. सध्या काय आहे की आपली फीड कॉस्ट जी आहे, जनावरांची चाराची कॉस्ट जास्त होत आहे, त्यामुळे पूर्ण जगभरामध्ये असं की आपल्या गायीचं यील्ड कसं वाढेल याच्यावरती फोकस केला जातो. म्हणजे मला 10 गायी सांभाळण्याऐवजी मी 2च गाय सांभाळेल, पण दूध प्रोडक्शन माझं पूर्ण करेल. म्हणजे माझी फीड कॉस्ट आणि मॅनेजमेंट कॉस्ट म्हणजे कमी लागेल. तर ग्रेझिंग काउज मध्ये काय होतं की इंटेक त्यांचं एनर्जी जी रिक्वायरमेंट आहे बॉडी मेंटेनन्सची ती त्यातनं होत नाही.
किंवा जरी झाली तरी मग येणारं दूध जे आहे तेवढं सफिशियंट प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचं बनत नाही. तर अशा केसमध्ये तुम्हाला ऍडिशनल सप्लिमेंट त्यांना द्यावे लागतील. म्हणजे तुम्ही अशा गायींना जे ग्रेझिंग करतात त्या गायींना तुम्हाला घरी आल्यानंतर गोठ्यात आल्यानंतर त्यांना ऍडिशनल सप्लिमेंट जे असतं प्रोटीनचं म्हणा किंवा मिनरलचं म्हणा तुम्हाला ऍडिशनल द्यावं लागेल. आणि ती पूर्तता जी गायीची जी आहे तुम्हाला पूर्ण करावी लागेल. तुम्ही असं करून तुमचं ही गरज जी आहे तुम्ही भागवू शकता आणि प्रोडक्शन चांगलं घेऊन त्याची तुम्ही यील्ड पण वाढवू शकता आणि जे इन्ग्रेडियंट पाहिजे आपल्या दुधामध्ये ते पण त्यातनं पूर्तता करू शकता. ओके ओके येस, थँक्यू सर. येस, सो आय थिंक आपण जवळपास सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहे आजच्या वेबिनारमध्ये. आणि जसं मी सांगितलं की याचं वन डे इंडस्ट्रियल व्हिजिट सुद्धा असणार आहे, इंडस्ट्रियल ट्रेनिंग. सो इंडस्ट्रीचे तुम्ही हे फोटोज इथे क्विकली बघू शकता. ती इंडस्ट्री काय स्केलला आहे, ही सगळी इंडस्ट्री तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभवता येईल. हे सगळे गोष्टी आपण तुम्हाला प्रॅक्टिकली गायडन्स करणार आहे. हे अशा प्रकारची मोठ्या स्केलची इंडस्ट्री आहे आणि तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स आज त्या इंडस्ट्रीमध्ये बनतात. सो ही इंडस्ट्री एकदम जवळून तुम्हाला प्रॅक्टिकली एक्सप्लेन केली जाणार आहे एक दिवसीय ट्रेनिंग मध्ये. आणि हे सगळं त्या इंडस्ट्रीचं मिल्क कलेक्शन कसं होतं, प्रोसेस मशिनरीमध्ये कुठे काय काय होतं, हे सगळं तुम्हाला आज या कोर्समध्ये आम्ही गायडन्स करणार आहे. मिल्क कलेक्शन, मिल्क पॅकेजिंग, प्रोसेसिंग, त्याचं दहीमध्ये कन्वर्जन, मशिनरी ज्या पॅकेजिंगच्या आहे, त्याच्यानंतर हे सगळ्या टाईपच्या मशिनरीज तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये बघायला मिळणार आहे. हे कसं होतं हे बघायला मिळेल. हे सगळे याचे प्रोडक्ट्स आहे, तर ते प्रोडक्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. कसे बनले जातात हे बघायला मिळतील. हे एवढे प्रकारचे प्रोडक्ट या इंडस्ट्रीमध्ये बनतात आणि हे सगळ्यांचं तुम्हाला प्रॅक्टिकल गायडन्स मिळणार आहे. तर ही खूप चांगली संधी आहे. एवढेच व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स आहे इथे तुम्ही बघू शकतात. हे सगळे या इंडस्ट्रीमध्ये बनतात आणि सगळ्या प्रोडक्ट्सचं तुम्हाला एक दिवसीय या इंडस्ट्रियल ट्रेनिंगमध्ये प्रोसेस मशिनरी वगैरे सगळं बघायला मिळेल. सो आणि आवड सरांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. सो खूप चांगली संधी आहे ही. युनिक संधी आम्ही बनवली, डेव्हलप केलेली आहे. अदरवाईज अशा इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही जेव्हा परस्पर जाता तर तुम्हाला अशा गोष्टींची संधी मिळत नाही, अशा गोष्टी अलाउ होत नाही. पण आज आम्ही स्पेशल परमिशन याच्यामध्ये घेतलेली आहे आणि एक दिवशी याच्यामध्ये तुम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंग सुद्धा मिळणार आहे. सो 6,300 कोर्सची फीज आहे, ज्याच्यामध्ये इंडस्ट्रियल ट्रेनिंग सुद्धा इन्क्लुडेड आहे. येस, अनिकेत मोहिते. येस सर, आता भारतामध्ये सगळ्यात जास्त भेसळयुक्त दूध बनवलं जातं. तर ऍक्च्युली जे प्रॉपर आपण दूध बनवतो शेतकरी, त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये भेसळयुक्त दूध बनवलं जातं आणि त्याच्यापासून प्रोडक्ट सुद्धा बनवले जातात. तर यामधला डिफरन्स हा आपल्याला कॉस्ट मध्ये कसं आपण कव्हर करू शकतो किंवा मार्केटिंग केल्यानंतर कसं हे कव्हर होऊ शकतं? भेसळयुक्त दूध विकणं हा एक मला माहिती असेल की हा अजामीनपात्र गुन्हा आहे. यात तर कोण सापडलं तर कोणालाही जामीन मिळत नाही आणि गुन्हा दाखल होतो. तर असं काही कॉम्पिटिशन नाही आहे की भेसळ आणि चांगलं दुधाचं कॉम्पिटिशन अजिबात नाही आहे. तर आपण हे मार्केट जे आहे चांगलं दूध प्रोड्यूस करून प्रोडक्ट बनवू शकतो. आणि सध्याच्या टेस्ट पण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ज्यातनं आपण दुधापासून जे भेसळ आहे ते ओळखून चांगलं दूध घेऊन आपण यापासून प्रोडक्ट बनवू शकतो. आणि सध्या याबद्दलचे कायदे थोडे कडक होत चालले आणि अशा प्रकारचं जर कोणी सापडलं तर यामध्ये केसेस दाखल होत आहेत. त्यामुळे या असं काळजी न करता आपल्याला चांगलं दूध कसं मार्केटमध्ये देता येईल, कारण जो चांगलं देतो तोच मार्केटमध्ये टिकतो आणि ब्रँड तसं तयार होतो. तर चांगलं दूध, निर्मळ दूध आपण कस्टमरला देऊन आपला ब्रँड बनवावा, असंच मी तुम्हाला सांगेन. येस, आय थिंक हेच आपण पूर्ण या कोर्समध्ये एथिकल प्रॅक्टिसेस गाईड करणार आहे. आणि चांगल्या पद्धतीनेच म्हणजे तुमचा बिझनेस हा लॉंग टर्म चालला गेला पाहिजे आणि एथिकल प्रॅक्टिस जे आहे हेच आपण या कोर्समध्ये शिकवणार आहे. आणि सो रेस्ट अश्योर्ड तुमचा काही याच्यामध्ये पूर्ण प्रॉपर गायडन्स मिळेल तुम्हाला. ओके, सो आय थिंक आपण सगळे प्रश्नांचा कव्हर केलेले आहेत. सो थँक्यू सो मच राजेश राणे सर फॉर वंडरफुल गायडन्स. आज आपण खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलंय आणि जरूर या कोर्समध्ये आपल्याला राजेश सर खूप चांगल्या प्रकारे गायडन्स करणार आहे या 2 आठवड्यामध्ये. आणि थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर जॉईनिंग अस लाईव्ह. आणि तुम्हाला खरोखर या इंडस्ट्रीमध्ये एंट्री करायची आहे, व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा कोर्स एक तुमच्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही अंडर वन रूफ प्रोव्हाइड करतोय. आणि एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स, सरांना 20 वर्षांहून अधिक एक्सपिरियन्स आहे, आवड सरांचा एवढा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे.
आणि ऍक्च्युअल विजिट्स आहे, हे सगळे आम्ही एकदम संक्षिप्त रूपमध्ये तुम्हाला या कोर्समध्ये देतोय. सो जरूर याचा फायदा घ्या आणि जरूर तुमचा एक मिल्क इंडस्ट्री स्वतःची सुरू करा तुमच्या तुमच्या भागामध्ये. सो थँक्यू अँड हॅव अ गुड नाईट एव्हरीवन. थँक्यू. बाय.